एक महत्त्वाची बातमी कल्याणवरून सीएसएमटी कडे पहिली रेल्वे जी आहे ती रवाना झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, ठाणे डोंबिवली कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झालेली आहे आणि आता कल्याणवरून सीएसएमटी कडे पहिली रेल्वे ही रवाना झालेली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अपडेट्स जाणून घेणार आहोत। गणेश, वृषाली, नक्कीच आपण गेल्या तासाभरापासून ठाणे रेल्वे स्थानकाचा अपडेट देतोय। भांडूप या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो तो मध्य रेल्वेवरती बसलेला आणि आता सध्या पहिली लोकल जे ते सीएसटी ते कल्याण आणि कल्याण ते सीएसटीची आता पहिली लोकल आता सुरू झालेली, मात्र या ठिकाणी चाकरमानी अजून देखील कामावरती जात आहे। मात्र काहींनी घरी परतण्याचा मार्ग पसंत केला, मात्र या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या असेल त्या देखील आता उशिराने धावत आहेत। त्यामुळे नक्कीच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी देखील तास ते दीड तासापासून हे प्रवासी जे तात्काळ बसून आहेत, पूर्णतः आपल्या सामानासकट या ठिकाणी बसून आहेत। त्यामुळे नक्कीच याचा रेल्वेचा फटका जो आहे तो लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती देखील बसलेला आहे। तर सकाळच्या पहाटेच्या वेळेस देखील आता लोकल देखील बसलेला आहे। त्यामुळे लोकल सेवा जी आहे ते गेल्या 1 ते दीड तासापासून खोळंबली होती। त्यामुळे नक्कीच आता चाकरमान्यांना खरी कसरत करावी लागणार आहे ती कामावर जाण्याची। मात्र या ठिकाणी आता हार्बर लाईन असेल या मध्य रेल्वे सेवा जी आहे ते त्या पद्धतीने आता सुरू झाली पाहू शकतो। ही दुसरी लोकल जी आहे ती कल्याणवरून च्या दिशेनेवरून आता सीएसटी कडे जाणारी आलेली आहे। त्यामुळे नक्कीच ही फास्ट लोकल सेवा आहे आणि याच ठिकाणी आता नागरिक देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग जे ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सध्या तरी पावसाचा जोर तसाच आहे, त्यामुळे नक्कीच मोठा फटका पावसाचा देखील या रेल्वे वरती बसला आहे। त्यामुळे ही दुसरी रेल्वे सेवा जी आहे ते आता या ठिकाणावरून सीएसटीला जाणारी निघालेली आहे। त्यामुळे गेल्या तास आणि दीड तासापासून कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी प्रवाशांना मोठा फटका जो बसलेला आहे। पहाटेच्या वेळेस कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील याचा मोठा नाक त्रास सहन करावा लागला। त्यामुळे मध्य रेल्वेच्या या वाहतूक खोळंबल्यामुळे पुन्हा एकदा ताशेरे ओढले जातात। त्यामुळे नक्कीच आता पूर्ववत जरी झाली असली तरी पुन्हा मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला तर पुन्हा रेल्वे सेवेवरती काय परिणाम होतो हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।